राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र कुसुम शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून ही मोहीम 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत आहे। समाजातील नवीन कुष्ठरोग रुग्णांचा शोध घेऊन त्यांना नियमित आणि पूर्ण उपचार देण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात येत आहे। त्यामुळे समाजातील संसर्गाची साखळी तुटून कुष्ठरोगाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे। यासाठी अतिसंवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे। कोल्हापूर परिमंडळाअंतर्गत कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये विशेष पथके कार्यरत असून या पथकांमध्ये आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका आणि आशा सेविकांचा समावेश आहे। पथकांमार्फत ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांची कुष्ठरोग विषयक शारीरिक तपासणी करण्यात येत आहे। नागरिकांनी तपासणी पथकांना सहकार्य करावं असं आवाहन आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी केलं आहे। जिल्हानिहाय संवेदनशील ठिकाणं आणि कार्यरत पथकांची संख्या पुढीलप्रमाणे: कोल्हापूर 587 संवेदनशील ठिकाणं आणि 448 पथकं, सांगली 765 संवेदनशील ठिकाणे आणि 467 पथके, सिंधुदुर्ग 559 संवेदनशील ठिकाणे आणि 111 पथके, तर रत्नागिरी जिल्ह्यात 669 संवेदनशील ठिकाणं आणि 474 पथके कार्यरत राहणार आहेत।